नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना इमामवाडा परिसरात घडली आहे। किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूरच्या इमामवाडा परिसरात दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून हा धक्कादायक प्रकार घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रितेश वानखेडे या तरुणाकडे आरोपी मयंक यादव याने दारूसाठी पैशांची मागणी केली होती। मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रितेश वानखेडे याच्यासोबत वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने रितेश व त्याचा मित्र शुभम याच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात रितेश वानखेडे गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी रितेशला तातडीने नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मयंक यादव याला अटक केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। जखमी आणि आरोपी दोघेही इमामवाड्याच्या हद्दीत राहतात, एकाच वस्तीत राहतात। आरोपीने जखमीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते। त्यावेळेस त्यांनी पैसे नाही असे सांगितले असता त्याचा आरोपीला राग आला आणि शिवीगाळ करून त्याने त्याच्याकडल्या असलेल्या चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे। सदर गुन्हा दाखल होताच यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पोलीस कस्टडीसाठी न्यायालयात पाठवून 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे व पुढील तपास चालू आहे। जखमी आणि आरोपी दोघांचे रेकॉर्ड आहे। जखमीला यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे। जखमीवर ह्यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत। आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे। जखमीचे नाव आहे रितेश आश्वजित वानखेडे आणि आरोपीचे नाव आहे मयंक सूरज यादव। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। दारूसारख्या क्षुल्लक कारणावरून झालेला हा प्राणघातक हल्ला समाजातील वाढत्या हिंसक प्रवृत्तीचे गंभीर चित्र समोर आणत आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।